काही तर माझ्या मागं आगाव काम होते, कमी नाही पण. तेलात परतल्यानंतर जो आपला शिल्लक राहिलेला मसाला आहे ना, माझी सकाळची सुरुवात गरम पाणी पिऊन. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबरोबर ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि मतदानाला सुद्धा मला जायचं आहे गावामध्ये. पण घरातली सगळे कामं करून सगळ्यांचे जेवणं कपडे सगळं झाल्यानंतरच मग मी मतदानाला गावात जाणार आहे. तर तुम्ही मतदान केलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपल्या गावाकडल्या रुटीनला सुरुवात करूया. सकाळ लसूण आपण लावलेला. सकाळी चिंचा किती भरपूर दिसत आहेत बघा. चिंचा कसल्या बघा, किती भरपूर अशा चिंचा लागलेत. आपले केळी पेरूचे झाड. सकाळ सकाळी भारी वाटते आपल्या बगीच्यामधून राऊंड मारायला, फिरून यायला, एक फेरफटका मारून. आंबे, छोटूशे छोटूशे केशर आंबे. हे बघा, घराच्या बाजूचं हे आपलं आहे टोटल सगळे फळबागांचं गार्डन, फळबागा. इकडं चिंच आहे, जांभळ, पेरू, पेरूच्या पलीकडे केशर आंबा, ते छोटासा पेरू. परत इथं आहे चिक्कू, त्याच्या पलीकडे लोणच्याचा आंबा आहे. इथं परत जांभळ आहे, हे बघा किती मोठे. हे आपला खोबरे आंबा. इथं छोटासा आंबा आहे, हा पण लवकरच मोठा होईल. खोबरे आंबा. जांभळाला सुंदर असं हे बघा मोहर आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर जांभळे येणार आहेत आपल्याकडे खायला. भरपूर म्हणजे खायला कोण नाही इतके जांभळे लागतात. हा खाली डाळिंबाचा बाग. इथे एक छोटंसं चंदनाचं पण झाड आहे. मोहर, जांभळ. हा आहे लोणच्याचा आंबा. चिक्कू काढायचे आहेत, आलेत चिक्कू काढायला आता. हे बघा महाशिवरात्रीला पिकतात. केशर आंबा.
माझी सकाळची सुरुवात गरम पाणी पिऊन, मस्त असा कांद्या पोह्याचा नाश्ता, गरमागरम कांदे पोहे. गेले गावाकडल्या शेताला फवारणी करायला. आता मी बनवणार आहे भाजी. तर हे सांगोला वांग आहे बरं का आमच्याकडलं, तर खूप टेस्टी याची भाजी होते. तर मी आता खारं वांग बनवते. याचं 4 वांगे घेतलेले आहेत. त्यासाठी घेतले शेंगदाण्याचं कूट, खोबरं आणि तीळ आहे, हळद, काळं तिखट आणि मीठ. जास्त काही घालणार नाही, पण साध्या सिंपल पद्धतीनं खूप टेस्टी होतं. तर चला फोडणी टाकूया. चिरून घेते मी अगोदर याला. जिरे टाकले, छान असे तळलेले आहेत. तर वांग्यामध्ये मसाला भरून त्याच्यामध्ये सोडायचं तेलात. तर समर्थ सम्राटसाठी थोडंसं सपक बनवते मी. तर तेलामध्ये छान असं थोडंसं परतून घेऊया. तेलात परतल्यानंतर जो आपला शिल्लक राहिलेला मसाला आहे ना, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा. याच्यामुळे छान असा खार तयार होतो त्याचा, म्हणजे खारं वांग किंवा मीठ वांग म्हणलं तरी चालेल. वरतून थोडंसं कोमट पाणी. तर हलकंसं आपण याला हलवून घेऊया. तर 1 तांब्या मी गरम पाणी ओतलेलं आहे याच्यात. तर इतकं पुरेसं आहे या वांग्याला शिजण्यासाठी आणि खार शिजण्यासाठी. तर शिजल्यानंतर थोडासा रस्सा कमी होतो. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबरोबर ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि मतदानाला सुद्धा मला जायचं आहे गावामध्ये. पण घरातली सगळे कामं करून सगळ्यांचे जेवणं, कपडे सगळं झाल्यानंतरच मग मी मतदानाला गावात जाणार आहे. तर तुम्ही मतदान केलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपल्या गावाकडल्या रुटीनला सुरुवात करूया. आपली ठरलेली रोजची रांगोळी. हे रांगोळी काढायला मला छान वाटतं आणि छान दिसतं सुद्धा. चहाचे कप ठेवून सगळे कलर त्यात काढलेत. थँक्यू. फुलं आणायचेत अजून बाहेरून, अगरबत्ती संपले. ना फुलं कमी आलेत आता. तितके भरपूर फुलं लागतात ना ह्याला, भरपूर प्रमाणात. चिमण्याचा चुचुवाट कितीचा आवाज चालू आहे. फुलाशिवाय देवपूजा मला तरी पूर्ण वाटत नाही. किती भेटले?
जय बाप्पा. जय बाप्पा. तुळशीला एक आता ते पाणी घालून कुंकू लावून गेले वाटतं तुळशीला. अजून पोचतील काय वरले? नाहीत पोचणार. कुठं? तुळशीला पाणी घालूया. हळदी कुंकू. त्यानंतर इथं आपलं ब्रह्मकमळ आहे, तर हे कुंडीतलं मला जमिनीत लावायचं आहे. त्याला थोडस, त्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं. आजची आपली देवपूजा गावाकडल्या रानातल्या घरची कशी वाटली? चिमण्या कशा चिवचू करतायत बघ. चिव चू चू. तर कपडे झालेत माझे धुवून, वाळायला घालते. तर टॉवेल, स्वेटर, हुडी, तरी मुलांचे टॉवेल राहिलेत धुवायचे. आता उद्या धुवून त्यांचे. गावाकडे वेगळे टॉवेल आहेत त्यांच्यासाठी, तिकडं वेगळे आहेत. लाडू जेवायला देऊ का? खाऊ खाणार आहे? दादाला विचार बर, खाऊ खातो का? ओ जेवायला देऊ? लाडू काय करतोय आत? बाहेर आहे. लाईट गेली का समोर? आ नाही गेली ना. मला आणखीन भाकरी करायची. त्या किती ऊन पडले, 8-9 वाजताच बघा. बोर चालू केलेली, तोपर्यंत मग पाणी भरून घेतलं, कपडे धुवून घेतले, झाडाला पाणी आंब्याला सोडले पाठीमागं. पाय पुसण्या वगैरे सगळं धुवून घेतलं. हे मी बाजरीच्या भाकरी, मीठ वांग बनवलंय ना, खारं वांग. तर मराठवाड्यात त्याला मीठ वांग म्हणतात, इकडं खारं म्हणतात. तर बाजरीच्या भाकरी सोबत खूप भारी लागतं, टेस्टी. तर चला म्हणलं आज पूर्ण सांगोला वांग बनवलंय, तर बाजरीच्या भाकरी पण बनवूया. आम्ही तिघं तर खातो, मी, आहू आणि नंदबाई. पण समर्थ सम्राट खात नाहीत, तर बघू, खातो म्हणले तर ठीक, नाही तर मग त्यांच्यासाठी 4 चपात्या बनवते शेवटी. काय ग पेलू? काय पाहिजे?
अरे बाटल्याला टोपण लागतेच बाळा, परत आपल्याला दूध न्यायला लागत नाही का बाटल्या. हातानंच मी पाणी लावते म्हणजे, आणि खाली पण काय घेतलेलं नाही. म्हणजे आपल्या चॅनलवर ह्या शेगडीचा व्हिडिओ व्हायरल आहे, त्यावर मला आजपर्यंत कमेंट येतात, दररोज त्याला व्ह्यू असतात आणि कमेंट की ह्या शेगडीला करंट लागतं का, उतू गेल्यावर काय होतं. काही होत नाही. हे बघा, मी फरशीवर उभारले, खाली डायरेक्ट हाताने भांडे ठेवते, उचलते, काही होत नाही. आता गेले 7-8 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू शेगडी वापरतोय, हे काही होत नाही. तर मळ्यामध्ये माझ्या मोठ्या जाऊबाईला पण सेम अशी शेगडी दिलेली आहे, त्या पण वापरतात तिथल्या घरी. मी गेले ना तिकडं तुम्हाला ते सुद्धा दाखवते. काही नाही होत, सगळे भांडे चालतात. नॉनस्टिक, लोखंडी, पितळी, जर्मन, हँडलियम सगळं चालतंय, ॲल्युमिनियम सगळं. खूप चांगली आहे ही शेगडी. 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे आमचा ह्या शेगडीचा. काही गेलेत गवत काढायला बागत. आंब्याच्या झाडाला बोर चालल्यानंतर पाणी ते सगळं सोडून आले पाठीमागं. तर गावाकडे आलं ना, कामात कसा वेळ जातो मला तर खरंच करमत नाही. तर फोनकडे बघायला मला वेळ सुद्धा भेटत नाही, आणि तिथं ना माझा दिवस जात नाही. बसून राहायचं, सारखं मोबाईलला बघायचं, आणि इथं त्या मोबाईलकडे बघायला वेळ सुद्धा नाही. तर आहो म्हणलेत मी 11:15 11:30 पर्यंत येतो. ते गावाकडल्या शेवग्याच्या बागेला औषध मारायला गेलेत ट्रॅक्टर घेऊन, ब्लोअर घेऊन. तर त्यांचा तर खूप बिझी शेड्यूल असतो, अजिबात वेळ नसतो त्यांना. तर दुकानातून आले की घरची कामं, मोटऱ्या चालू करायचं, औषधं मारायचं, कामगार असले तर मग त्यांच्यासोबत. वांग देऊ ना, कणीस ते रस्सा देऊ, हाय की. भाकरी पण खा, छान असते बाजरीची. अरे बाजरीची भाकरी छान असते, ऐकावं. भात तर देणारच आहे मी. दूध प्यायचंय, दादू सोबत थोडं खाऊ खा, मग दूध देते. झोप आली त्याला, जा लवकर. मस्त असं आजचं जेवण. मी भाकरी करत होते, मला ट्रॅक्टरचा आवाज आला. आपलं ट्रॅक्टर आलं म्हणजे आहो घेऊन आले ट्रॅक्टर. बरोबर 11ला येतो म्हणलेले, 11 वाजून 7 मिनिट झालेत, आले. कुठं लावणार आहे? हा, उचल तिकडून. हा, जा. काही तर माझ्या मागं आगाव काम होते, कमी नाही पण. आजचं जेवण बाजरीची भाकर, भात आणि मस्त असं वांग.